हा जो जितेंद्र आव्हाड आहे तो हिंदुद्रोही आहे। या जितेंद्र आव्हाड भाडव्याला याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। शरद पवारची राष्ट्रवादी जी आहे ही हिंदुद्रोही आहे। या जितेंद्र आव्हाडची लवकरात लवकर राष्ट्रवादीने हकालपट्टी करावी। हिंदू धर्म भावना आमच्या दुखावल्या आहेत। त्या जितेंद्र आव्हाड हरामखोराला सांगतो तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। आणि राष्ट्रवादी पक्षानं सांगाव ही भूमिका त्याची आहे का पक्षाची आहे। सातत्याने देवा धर्माचा अपमान करतो हा जितेंद्र आव्हाड। त्या जितेंद्र आव्हाडला शेण खाऊ घातलंय आम्ही। त्या जितेंद्र आव्हाडला छावा श्रमिक संघटना व सर्व पक्षीय तर्फे मी आज इशारा देतो तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। तू एक तर पुरावे दे, तो बाप दाखव नाही तर श्राप कर। नालायक आव्हाडाला शरद पवार यांनी तात्काळ त्यांच्या पक्षातून हाकलून द्यावं, अन्यथा बचत गटा इतका राहिलेला त्यांचा गट सर्व संपून गेल्याशिवाय त्यांना सर्व गट त्यांचा संपवल्याशिवाय हिंदू समाज शांत बसणार नाही। जितेंद्र आव्हाड मला असं वाटतं की याच्याहून यांच्या डोक्यामध्ये किती किडे आहेत हे लक्षात येत आहे। आणि संपूर्ण देश एका वेगळ्या विचारांनी भारावलेला आहे। प्रत्येक घरात मंगल कलश जातोय, अक्षता जात आहेत। आणि अशा वेळेस एक धार्मिक वातावरण असताना एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम हे जितेंद्र आव्हाड करताय। खरं तर मला पोलिसांना विनंती आहे ताबडतोब अशा देशविद्रोही माणसाला आत टाका। आमच्या देवी देवतांबद्दल बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाडला ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं पाहिजे। कारण की विनाकारण हिंदू देवी देवतांबद्दल त्यांनी स्टेटमेंट देणं असं आमचं मत आहे का त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। आज एक प्रतिकात्मक जितेंद्र आव्हाड आणलेलं आहे आणि आम्ही सुप्रिटेंडंटला केस पेपर पण दिले का लवकरात लवकर ते शिर्डीवरनं आल्यावर त्यांना लवकरात लवकर ॲडमिट करून घ्यावं, जेणेकरून ते हिंदू देवी देवतांबद्दल बोलणार नाही याच्या पुढे। नको